मायेचा स्पर्श विश्वासाच्या आधार संकल्पनापूर्ती अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या परिवाराच्या पोलीस कुटुंबियांशी स्नेह संवाद। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सानिका धिवरे तसेच मातोश्री श्रीमती उषा धिवरे यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस शिपाई निवासस्थानांना सायंकाळी सदिच्छा भेट देत तेथील पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीय व विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या भेटीचा मुख्य उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि गरजा जाणून घेणे तसेच त्यांचे मनोबल वाढवणे हा होता। भेटी दरम्यान त्यांनी विविध निवासस्थानांना भेट देऊन शिपाई व त्यांच्या कुटुंबियांशी सविस्तर चर्चा केली। पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, मुलांच्या शिक्षणासंदर्भातील प्रश्न, आरोग्यविषयक बाबी, निवासस्थानांशी संबंधित सुविधा तसेच दैनंदिन जीवनातील विविध समस्यांविषयी माहिती घेतली। कुटुंबियांनी मांडलेल्या सूचनांची व समस्यांची त्यांनी दखल घेत संबंधित बाबी तात्काळ निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे जीवन हे अत्यंत जबाबदारीचे आणि आव्हानात्मक असल्याचं नमूद करत त्यांच्या कुटुंबियांचे योगदान देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं। पोलीस कर्मचारी दिवस रात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्या मागे कुटुंबियांनी दिलेला पाठिंबा हा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। भेटीदरम्यान त्यांनी पोलीस शिपाई निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष भेट घेतली। विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षा, करिअरच्या संधी, अभ्यासातील आव्हाने तसेच भविष्यातील उद्दिष्टांबाबत चर्चा करण्यात आली। विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करण्यात आलं। तसेच विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी मार्गदर्शन करण्यात आले। आपल्या अपघातात होणाऱ्या पोलीस अंमलदारांसाठी हेल्मेट कंपल्सरी वापरण्यात यावे याबाबत आवाहन केलं। तसेच व्यसनाधीनता आणि योग्य आहार यावर पण चर्चा झाली। या प्रसंगी उपस्थित लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी मिठाई व चॉकलेटचं वाटप करण्यात आले। मुलांनी व कुटुंबियांनी या उपक्रमाचं उत्स्फूर्त स्वागत केले। अनौपचारिक वातावरणात तयार झालेल्या या संवादामुळे पोलीस कुटुंबियांना आपल्या समस्या व भावना मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली। या माध्यमातून पोलीस कुटुंबियांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होत असून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व मानसिक सक्षमीकरणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत राहील असा विश्वास आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। समस्या मी सगळ्याची नोंद करून घेतलेली आहे। तर याच्यावरती जे जे आपल्याला शक्य आहे आता लगेच ते आपण ह्याच्यावरती काम करूया। आणि अजून तुमच्या काही ते पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देता आल्या, किंवा काही डॉक्टर्सना CSR मिळत असतो, त्याच्यात फ्री टेस्ट असतात, त्याच्यानंतर ट्रीटमेंट्स पण असतात। तर तशा आपण त्या डॉक्टर्सशी कॉन्टॅक्ट करून आपल्यासाठी ती सोय करून घेऊया सगळ्या महिलांसाठी। ते एक मला सुचलंय आता।